बाबासाहेबांमुळे आम्ही आहे होत आज असे एकदम ताट मानाने जगतोय। पोलीस व्हा, मोठा साहेब व्हा, पण नाचत बसू नका, दारू पिऊ नका, बाबासाहेबांनी चांगलं शिका, संघटित व्हा। आम्ही आलो बाबासाहेबांनी पाणी चाकलं, पाणी चाकायला आलोच आम्ही इथं। जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरामध्ये आहोत आणि आमच्या पाठीमागे बघाल तर तुम्ही चौदार तळा आहे आणि चौदार तळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। चला 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 पटकन पटपट पटपट चला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणास्थळापासून प्रेरणा घेऊन जाण्यासाठी वयाची अट नाही। चौदार तळे सत्याग्रह दिन चिराई हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आता माझ्यासोबत काही पुण्याहून कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, आपण पुण्याहून आलेला आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, चौदार तळ्याचं तुम्ही पाणी हातात घेऊन एक अनुभव घेतला, काय सांगाल तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला? या ठिकाणी बाबासाहेबांनी या महाडच्या चौदार तळ्याचं पाणी ओंजळीमध्ये घेऊन हे पाणी चाकलं आणि इथल्या व्यवस्थेवरती एक समतेचा रणसंग्राम या महाड भूमीतून बाबासाहेबांनी सुरू केला। खऱ्या अर्थाने ही जी भूमी आहे ही दलित बहुजनांसाठी, आंबेडकर अनुयायांसाठी प्रेरणा भूमी आहे। या चौदार तळ्याच्या भूमीवर येऊन प्रत्येक आंबेडकरी अनुयायी इथून या चौदार तळ्याच्या पाण्याला हात लावून ओंजळवर पाणी घेऊन तो इथून प्रेरणा घेऊन जात असतो आणि इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध लढाईसाठी सज्ज होत असतो। लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण येत आहे आणि जयंतीच्या याच्यामध्ये आपण बघतोय की फार हिंकस प्रकार आजकाल होताना बघतोय आपण। डीजेच्या तालावरती कर्णकर्कश आवाज, याच्याबद्दल काय सांगाल? भारतीय संविधानामध्ये जी काही समतेची मूल्य बाबासाहेबांनी अंतर्भूत केलेली आहेत, हे समतेची मूल्य कुठेतरी पायदळी रोवली जात आहेत आणि मग प्रस्थापित या व्यवस्थेच्या माध्यमातून आंबेडकरी समूहाला जयंतीच्या माध्यमातून त्यांना वर्गण्या देऊन सत्ताधारी तरुणांना डीजेच्या तालावर नाचवत आहेत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारधारेला, बाबासाहेबांच्या या जाज्वल्य इतिहासाला, बाबासाहेबांच्या चळवळीच्या विरासतला कुठंतरी या तरुण पिढीला विसरायला लावण्यासाठी इथली व्यवस्था काम करत आहे। मी तरुणांना हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या या समग्र चळवळीचा इतिहास आपण डीजेला बाजूला सारून आपल्या वस्त्यांमध्ये, विहारांमध्ये दाखवलात तर आपल्या युवा पिढी पुढे बाबासाहेबांचा इतिहास पोचेल आणि ती पिढी इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या विरुद्ध, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज होईल। मी नवी मुंबई उल्वेवरून आले आणि इथं आल्यावर मला ही स्टोरी एकदम इंटरेस्टिंग वाटली। अशा नवीन गोष्टी शिकायला भेटल्या। म्हणजे आपल्याला या दिवशी पाणी हे भेटलं, असं संघर्ष केला। मला वरून पाणी देत होते पहिले असे ओंजळीने प्यायला, पण त्यांनी येऊन हे चौदार तळ पाठवलं, त्याच्यामुळे सगळी टोपली घेऊन त्या पाण्याला केल्यामुळे सगळ्यांना पाणी मिळत आहे आता। हा, सगळे पाणी पितात आता। बाबासाहेबांमुळे आम्ही आहे होत आज असे एकदम ताट मानाने जगतोय। ते होते म्हणून ते आमचा बाप आहे, तो आम्ही त्यांची सगळी मुलं आहेत, जनता आहे आम्ही त्यांची। ते होते म्हणून आम्ही, ही सगळी जनता 14 एप्रिलला दारू पिऊन डीजेच्या तालावर झुंकते, त्यांना काय सांगाल? दारू पित नसतात, सगळे दारू पित नाहीत, सगळेच नाही दारू पित, पिणारे पितात। काय सांगशाल? पिणाऱ्यांना सांगू नका, असं करू नका, पिऊ नका। आम्ही चौदार तळ्याचं आम्ही पाणी चाखून आलो, बाबासाहेबांना पाणी चाखलं, सत्याग्रहाचं म्हणून आम्हाला चाखाय भेटलं। अच्छा, बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस लोक डीजेच्या ह्याच्यावर नाचतात, दारू पितात, त्याला काय सांगशील बरं? त्याला म्हणीन किती नाचू नये, वाचाव मात्र नाचू नये। या वर्षी आम्ही आलो, आज डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, पोलीस व्हा, मोठा साहेब व्हा, पण नाचत बसू नका, दारू पिऊ नका, बाबासाहेबांनी चांगले शिका, संघटित व्हा, चांगले विचार दिले, पण आपण विचार घेत नाही, दारू पितो, हे करतो, दंगाधिंगाणा करतो, हे सगळं सांगितलं नाही। डॉक्टर वकील हे व्हा तुम्ही, असं सांगितलेलं बाबासाहेबांनी। जसं बाबासाहेबांनी केलं तसं आपल्याच्याने होणार नाही काही।
हा काय होईन का आपल्याच्यानी म्हणून आम्ही ठाण्याहून बाबासाहेबासाठी आलो उन्हात हा जसं बाबासाहेबांनी पाणी चाकलं येतं तसं त्या आदराने आम्ही आलो बाबासाहेबांनी पाणी चाकलं पाणी चाकायला आलोच आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेबांमुळे आज आम्ही स्वाभिमानाने सन्मानाने जगत आहोत आणि हा जो चवदार तळा आहे या ठिकाणी आजच सामाजिक न्यायमंत्री येऊन गेले आणि आज त्यांनी बऱ्याच काही घोषणा केल्यात तर मला एवढंच वाटतं की याचं तंतोतंत पालन करावं या विभागातले जे आमदार असतील जे खासदार असतील त्यांची नैतिक जबाबदारी आहे की हा जो परिसर आहे चांगला सुशोभित करून आणि प्रत्येक वर्षी यांना जनसमुदाय जातो त्यांना सुरळीत या ठिकाणी कसं दर्शन घेता येईल बाबासाहेबांचं चवदार तळ्यापर्यंत कसं जाता येईल याची सुलभता जरा व्यवस्था या पुढच्या वर्षी करावी एवढंच मी शासनाला विनंती करतो. आम्ही बाबासाहेबांची प्रेरणा म्हणूनच येतो ना म्हणून आम्ही दरवर्षी 6 डिसेंबरला इथे पण येतो भीमा कोरेगावला पण जातो. आमचा उद्देश काहीच नाही फक्त दर्शन घ्यायला या दिवसाची आम्हाला आठवण म्हणून आम्ही आहे किती ऊन आहे पण त्यावेळेस बाबासाहेबांनी जे कष्ट घेतले होते आपल्यासाठी एवढ्या उन्हामध्ये मग त्यासाठी जर आपण आज इथे येतोय तर एवढ्याशा उन्हासाठी आपल्याला काय फरक पडतो आणि जे बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे चवदार तळे जे आहे त्यासाठी आपल्याला म्हणजे बोलतात ना आपल्याला पाण्याचा हक्क नव्हता आज जो हक्क मिळवून दिलाय पाण्यासाठी चवदार तळ्याचं जे म्हणतात एकमेकाचं दार जे दिलं ते बाबासाहेबांनी पण मला असं पर्सनली वाटतं की जर बाबासाहेबांचा म्हणजे आपण स्वतःच्या वाढदिवसाला जर एवढा एन्जॉयमेंट करतो तर डॉक्टर बाबासाहेबांचा जो जन्मदिवस आहे त्या दिवशी तर आपण थोडंसं एन्जॉयमेंट करून पण एक लिमिट ठेवून आपण डीजेचं वाजवलं पाहिजे किंवा जे काही मद्यपान सेवन वगैरे करतात ते न करता अधिकार पण काहीतरी चांगले सामाजिक कार्यक्रम करा की ज्यातून समाजाला काहीतरी संदेश मिळेल असे काहीतरी कार्यक्रम केले. दर्शन देणे प्लस बाहेर त्यांना व्यवस्थित बाहेर जाऊन गेले सर्व जनतेला त्याचा घेऊन यासाठी आम्ही आमची जनसेवा करतो.